अरे एक्साइटमेंट दाखवा. अरे हॅलो गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गप्पा टप्पा विथ सुप्पा. मी तुमची होस्ट वेलकम करत आहे तुमचं. सो गाईज, मी आज नवीन एपिसोड घेऊन आलेलं आहे. कुठला? ट्रॅव्हल विथ सुप्पाचा. म्हणजे ट्रॅव्हल विथ सुप्पाचा न्यू एपिसोड आहे. म्हणजे मी कुठेतरी जाणार आहे. येस, मी एका स्पिरिच्युअल प्लेस डेस्टिनेशनवर गेलेले होते. सो ते कोणी गेस करू शकता का? आय थिंक तुम्ही लोकांनी गेस केलंच असेल. आणि ते डेस्टिनेशन बाबा का बुलावा आता है तो जाना पडता है. सो येस, डेस्टिनेशन आहे उज्जैन. उज्जैनला आम्ही गेलो होतो आणि उज्जैनची जी काही आयटिनरी, त्यानंतर ओव्हरऑल सगळ्या जी इन्फॉर्मेशन अँड आम्ही कुठे कुठे गेलो होतो हे सगळं या व्लॉगमध्ये असणार आहे. आणि हा पार्ट 1 आहे. ओके, स्टे ट्यून. तुझा ब्लॉग डेब्यू झालाय ना, त्याच्यामुळे सो काय डेब्यू झाल्यानंतर 2 शब्द. हाय सुप्रिया, गुड मॉर्निंग. त्यांना माहिती आहे माझं नाव. मी बघ, तुझेच फॉलोअर्स ते माझे फॉलोअर्स अर्धे. कुछ भी. हॅलो गाईज, वेलकम टू द सुप्रियाज ब्लॉग. माझं नाव वैष्णवी आणि आता आम्ही निघालो उज्जैनला. आता आम्ही थांबतो ब्रेकफास्टला. दत्तक पॅरेंट्स. आमच्या तिघांमध्ये फक्त खुश आहे प्लेलिस्टला. सो गाईज, आम्ही आता जस्ट ब्रेक घेतलेला आहे आणि समृद्धीनी जाणार आहोत. आम्ही समृद्धीला जस्ट 5 किलोमीटर्स मागे आहोत आणि म्हटलं जरा थोडंसं पेट्रोल अँड ऑल सगळं फिल करून घ्यावं. आणि त्यानंतर समृद्धीला पेट्रोल पंप नाही मिळणार आहे. फर्स्ट टाईमच चाललो आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्टली माहिती नाही आहे. बट मोस्ट ऑफ जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून तरी समृद्धीला पेट्रोल पंप नाही आहे. सो सगळं फील करून घेतो आहे आणि बघू, एक्सपिरियन्स शेअर करतो आम्ही समृद्धीला गेल्यानंतर कसं आहे. चला, फर्स्ट टाइम आपली गाडी समृद्धीला लागते. असं नाही म्हणायचं. ये वी आर ॲट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. नहीं, अरे ये अच्छा है. अच्छा. ऐसे फ्रेश होना चाहिए एकदम. झोप. गाईज, कोण असं म्हणलं की समृद्धीला पेट्रोल पंप नाहीये, खाण्याचे हाल आहेत. हे जे कोणी म्हणलंय ना ते सगळे साफ खोट आहे. फूड प्लाझा आहे समृद्धीला, छान रेस्टॉरंट आहे तिथे, पुढे 2-3 शॉप्स आहेत, पेट्रोल पंप आहे, सगळं आहे समृद्धीला. आणि आम्ही खाऊ पण घेतलाय आता. काय झालं तुझ्यासोबत आता? कोणासोबत? माझ्यासोबत खूप छान झालं. मस्तपैकी मी एक कोल्ड्रिंक घेतलं, ते मला चांगलं लागलं. या दोघींनी जे घेतलं एकदम पानसट लागलं. आणि त्यात पण यांना लुटलं गेलं 150 रुपयाला. मी लुटले नाही गेले, मी रिटर्न दिलं. अगं ती पोरगी तर लुटली ना. पोरगी गाडी चालवतोय की नाही रे तू? अरे आपली गाडीला क्रूज कंट्रोलवर टाकलं की आपोआप चालते रे गाडी. माहित नाही का तुला? अच्छा, हातात गाडी दिली नाही ना मला तू, त्याच्यामुळे माहित नाही. हातात गाडी घ्यायची असती, देत नाही कोण. ठीक आहे, उतर मग. उतरू. आम्ही दोघं हॅलो, उतरतो. मी व्यवस्थित गाडी चालवते. ठीक आहे, समृद्धीवर चालवायची. बाय बाय समृद्धी.
एका तासामध्ये 107 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. वाव. स्वतःलाच हॅट्स ऑफ केलंय आणि माहिती आहे का तुला? नाही स्वतःला नाही. आया समृद्धी एक्झिटला भला मोठा टोल आहे. टोलचं हे पैसे भरायचे काम चाललेत. आता आपण निघालोय कुठे? धुळे. धुळे. धुळे Wow. धुळे कसं नाशिकवरून धुळे? नाशिक बाळा कधीच गेलो अरे. मला. अरे मग धुळे कसं येणार? अरे समृद्धी. अरे अरे. संभाजीनगर गेलं आता हा. धुळे. हा. ओके, लॅक ऑफ नॉलेज. दिस इज औरंगाबाद. औरंगाबाद नो, इट्स अ संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. यस, माय बॅड. कोई बात ॲज नाही. ऑलवेज. हॉटेल सुरभी. गाईज आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे. हॉटेल सुरभीला थांबलेलो आहे आम्ही लंच करण्यासाठी. हे ॲक्च्युली महाराष्ट्र MP बॉर्डरच्या तिथे आहे. मी जास्त खाणार नाही. धुळे नाही, आय थिंक समृद्धीच्या तेव्हापासून आम्ही ब्रेक घेतलेला नव्हता आणि ॲक्च्युली ब्रेक घेण्यासारखं काही नव्हतं पण, कारण तिथे काहीच नव्हतं. कंप्लीट समृद्धी, त्यानंतर संभाजीनगर, धुळे कुठेच काहीच भेटलं नाही. त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र MP बॉर्डरला हॉटेल सुरभी म्हणून आहे, प्युअर व्हेज आहे, तर तिथे आलेलो आहे. चपाती हे रिपीट करायची चपाती. बळा ब्लॉग आडवा असतो. कसा आहे टेस्ट सुपे? शेवभाजी छान आहे. आणि काय घेतलं हे नाचणीचं पापड कसं होतं? हा, नाचणीचा पापड पण खूप भारी होता. ओके, आणि हा नॉर्मलच तो तर होता. नॉर्मलच होता, त्याचं काय एवढं हे नाही. बटर मिल्क पिऊन बघ ना कसं वाटतं. बटर मिल्क जेवण झाल्यावर. अच्छा, ठीक आहे. कसं आहे? ओके, ठीक आहे. ओके, टुडल्स. वाईज आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि जसं तुम्ही बघितलं की सुरभी हॉटेल एक ॲम्बियन्स वगैरे ओके आहे, म्हणजे ॲव्हरेज हॉटेल आहे, बट टेस्ट खूप छान आहे. आम्ही शेवभाजी ऑर्डर केलेली होती. त्यांच्याकडे वीट चपाती पण आहे. सो चपाती आणि शेवभाजी खूप जास्त छान होती. त्याच्यानंतर आम्ही एक नाचणीचा पापड ॲज अ मसाला पापड म्हणून इथे यूज करतात, सो तो पण खूप छान होता. सो जर तुम्ही ॲक्च्युली समृद्धी, धुळे वगैरे हे सगळं करून येत असाल तर तुम्हाला रस्त्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स भेटणार नाही. ॲक्च्युली खूप सारे म्हणण्यापेक्षा काहीच भेटणार नाही. त्यामुळे बेटर की जर तुम्ही MP साईडला जाणार असाल तर महाराष्ट्र MPच्या बॉर्डरवरती हॉटेल सुरभी हे रेस्टॉरंट मिळेल तुम्हाला. इतक्या खानदेशाच्या उन्हामध्ये, प्रचंड उन्हामध्ये आणि सावलीसारखा काय म्हणतात त्याला, विसावा देणार प्लेस सुरभी. सो आम्ही जस्ट म्हणजे खूप साऱ्या लोकांनी रेकमेंड केलं आणि आम्ही सर्च पण केलं होतं गुगलवर, तर त्याची रेटिंग्स वगैरे छान आहेत. पण टेस्ट वाईज खूप छान आहे. बाकी ॲम्बियन्स वगैरे ठीकठाक आहे, पण टेस्ट वाईज खूप छान आहे. महादेव. 40 किलोमीटर्स. Sunset is also there. Sometimes sunset is happening. फायनली गाईज संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही उज्जैनमध्ये पोचलेलो आहे आणि जस्ट आता हे आमचं हॉटेल आहे, त्यामध्ये चेक इन प्रोसेस चालू आहे. चेक इन झाल्यानंतर मी एक रूम टूर देते. मी तुम्हाला रूम टूर देते आता. ही लॉबी आहे आणि दिस इज आवर रूम. अँड दिसतोय तू. सो हे 3 पर्सन 4 पर्सनसाठी सफिशियंट आहे. 2 बेड आहेत, वॉर्डरोब आहे, मिरर आहे मोठा, वॉशरूम आहे, TV आहे, AC आहे. गाईज आम्ही फ्रेश होऊन मस्त छान आता डिनरला चाललेलो आहे आणि हे लोक सर्च करत बसलेले आहेत की काय ऑप्शन हे करायचे. ॲक्च्युली इथे खूप सारे ऑप्शन आहेत. नैवेद्य लोक,
सॉल्ट. अजून इकडे असे छोटे छोटे शॉप्स आहेत, सॉरी छोटे छोटे कॅफेज. इकडे पण आहे. सो कन्फ्यूज आहे. हे पण आहे चाट दी हत्ती उज्जैन. गुगल सर्च. चाट ते हट्टी जवळ आहे. टेक्निकल गाईड. डिनरला नवीन ॲज युजल स्वतःला पाहताना आणि प्लस IPL पाहताना. अँड इथे ॲक्च्युली सारे छान ऑप्शन्स आहेत आणि रेस्टॉरंटचं ॲम्बियन्स पण छान आहे. आता ऑर्डर आल्यानंतर टेस्ट कळेल की कशी आहे, बट छान आहे. आम्ही जिथे स्टे केला आहे ना त्याच्या हार्डली 300-400 मीटरवर आहे रेस्टॉरंट. सो विथ ॲम्बियन्स टेस्ट पण छानच असेल, कारण गर्दी आहे म्हटल्यानंतर. तर आम्हाला प्रचंड भूक लागली, त्यामुळे आम्ही थाळी घेतलेली आहे, उज्जैन स्पेशल थाळी. आता त्याच्यामध्ये काही दाखवते थोड्या वेळामध्ये आणि टेस्ट करून रिव्ह्यू पण सांगते. आणि हे काय हे पनीर मटर मसाला. अच्छा ओके वॉट एव्हर. हा सुप्रिया काय खाते? मी ना एक ट्राय करते. दिस इज पनीर बटर मसाला. छान आहे, बट पनीर मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त खाणार नाही आहे. मी डाळ ट्राय करते. हे शेव टोमॅटो मला सकाळपासून खूपच आवडतं आहे, त्यामुळे मी हे ट्राय करते. शेव टोमॅटो खूप छान आहे. आणि गुलाबजाम तर ऑब्विसली आमच्याकडे स्वीट. ओव्हरऑल छान आहे. ओके गाईज फर्स्ट टाईम मी इतकं सगळं संपवलेलं आहे. मी एवढं खात नाही, म्हणजे मला इतकं आवडलं आहे त्यामुळे मी सगळं खाल्लं. बटर मिल्क इज पेंडिंग. बटर मिल्क ते आता हाफच खाल्लं गेलं, मला नाही आवडत, तरी पण मी खाल्लं. आणि मी सध्या शुगर अवॉइड करते, त्याच्यामुळे मी जस्ट टेस्ट केला तर तो इतका स्वीट होता की म्हणजे झोपच लागली असते. सो दॅट्स वाय. पण खूप छान जेवण होतं. इकडे नवीन बापू की कुटियाचं खूप छान जेवण होतं. सो मला इतकं आवडलं, स्पेशली बट्टी शेव टमाटोवाली जी सब्जी होती ती. ओके ठीक आहे. बाकीच्यांनी पण वेगळं घेतलं होतं, त्यांची रिव्ह्यू ऐका. तर पहिली गोष्ट ते इले खोटं बोलली आहे की तिने शुगर अवॉइड केली आहे. सकाळपासून तिने एक पॅकेट बिस्किटचा पुडा खाल्ला, चाय गोड पिली, कॉफी. एक मिनिट. आपसे बेटर उम्मीद किए थे हम. शी इज ऑन वेकेशन मोड राईट नाउ. that's why. सो इग्नोर हर ईच अँड एव्हरी लाईन. हा छान वाटलं. तर दाल खाल्लं, राईस खाल्लं, अच्छा पनीर बटर आणि एक रोटी. आणि फूड रिव्ह्यू खूप छान होता ॲक्च्युली. हिने जे घेतलं होतं तेच मी घेतलं होतं, जे आपली उज्जैन थाली, बट खूप छान होतं. आणि शेव टमाटर सब्जी हो यार खूप भारी होती. मस्त एकदम, म्हणजे असं ऍक्च्युली पूर्ण दिवसभराचं हे काय म्हणतात त्याला, म्हणजे पुण्याचा फील दिला ऍक्च्युली. पुण्यात कुठं भेटते शेव टमाटर? अरे कहना क्या चाहते हो? पॉपअप झाला. माझा म्हणायचा उद्देश हा की आपल्या घरी किंवा आपल्या सिटीमध्ये जे जेवण भेटतं त्याने आपण थोडंसं तृप्त होऊन जातो. तर तशा टाईपमध्ये इथलं जेवण होतं. म्हणजे आता उज्जैनला आलो आहे आपण आणि उज्जैनचं किंवा MPची कशी काय टेस्ट असेल तर त्यावरून तर हे जेवढं काही खाऊन आहे ना असं तृप्त झालं. हो की नाही? खरं आहे. आणि शुगरचं म्हणताल तर ही सकाळपासून समझ रहे हो आप समझ रहे हो. The next day. मॉर्निंग गाईज, आम्ही मंदिरासाठी रेडी झालेलो आहे. हे लोक ऑटो वगैरेची चौकशी करतात.
आणि मी फ्लेक्स करते. सो माझं गेटअप असं आहे. मी साडी घातलेली आहे. मदिरा घर में जाती है बाकी हाँ मदिरा घर में जाती वही बाकी सामान सब चलता है डोसा वो मुखोटा वगैरह बोला. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही आता गुळ आणि चारा द्यायला चाललेलो आहे गौशाळेमध्ये. गाईज फायनली 10 वाजलेले आणि आम्ही दर्शन करून आलेलो आणि 10 वाजता आमचे दुपारच्या 1-2 सारखे हाल झालेले. एवढी खतरनाक गरमी आहे इथे. ही तर फ्रेशच दिसते. जाऊ दे. हा 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 माझ्यासारखा दिसतोय. विचारू ना.